ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. अर्जुनाचा विषाद भाग 6. ओव्या आहेत 222 ते 226 आणि गीतेचे श्लोक आहेत 34 आणि 35. स्वजनांच्या वधाच्या कल्पनेने करुणा उत्पन्न झालेला अर्जुन स्वजन वध कसा अयोग्य आहे ते सांगत आहे. श्लोक 34. आचार्या पितर पुत्रास्तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. माझे गुरु, माझे पितृतुल्य स्वजन, पुत्र, त्याचप्रमाणे आजे, मामे, सासरे, नातू, मेवणे आणि तसेच संबंधी लोक. श्लोक 35. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किं नु मही कृते. हे मधुसूदना, मी मेलो तरी यांना ठार मारण्याची माझी इच्छा नाही. त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरीही यांना मारण्याची माझी इच्छा नाही. मग पृथ्वीच्या राज्याची काय कथा. हे नेनसी तू कवन, परी पहिलं भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. हे कोण आहेत तू जाणत नाहीस का. ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण ते पलीकडे आहेत पहा. एथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती. येथे या सैन्यात मेहुणे, सासरे, मामे आणि हे इतर सर्व बंधू, पुत्र, नातू आणि केवळ इष्टही आहेत. अवधारी अति जवळीकेचे, हे सकळही सोयरे आमुचे, म्हणून दोष आथी वाचे बोलताची. ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे हेच पाप आहे. हे वरी भलते करी तू, आताची येथ मारी तू, परी आपण मने घातू न चिंतावा. उलट पक्षी हे वाटेल ते करत, आत्ताच पाहिजे तर आम्हाला येथे मारत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरे नाही. त्रैलोकीचे अनकळीत जरी राज्य होईल येथ, तरी हे अनुचित नाचरे मी. त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी येथे मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. अर्जुनाला युद्धात सर्व शत्रू नाही तर स्वजन दिसत आहेत. आताचे हे युद्ध जिंकू किंवा मरू या हेतूने खेळले जाणार होते. त्यामुळे या युद्धात कोणीही जिंकले तरी आहुती स्वजनांचीच पडणार होती. त्यामुळे हे युद्धच करू नये असे अर्जुनाच्या मनाने घेतले. गीतेत अर्जुन म्हणत आहे की त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी मला यांना ठार मारण्याची इच्छा नाही. मग पृथ्वीवरच्या राज्याची काय कथा. अर्जुनाचे सरळ निर्व्याज मन येथे दिसून येते. ज्ञानदेवांचा अर्जुन आपल्यावर भीष्मद्रोणांचे किती उपकार झाले आहेत ते सांगत आहे. युद्धात शत्रू पक्षात बाकीचे स्वजन तर आहेतच, पण भीष्म ज्यांनी वडिलांच्या माघारी सांभाळ केला व द्रोण ज्यांनी विद्या देऊन उपकृत केले त्यांच्यावरच बाण मारायची वेळ आली आहे. गुरुजनांबरोबर इतरही नातेवाईक मंडळी आहेतच. सकळही सोयरे आमुचे, सर्वच बांधव आहेत. त्यांना नुसते वाणीने सुद्धा मारावे असे बोलणेच पापदायक आहे, तर प्रत्यक्ष कृती पापदायक ठरणार नाही का. आपण मनाने सुद्धा त्यांचा घात चिंतू नये. हळूहळू या करुणेचा जोर इतका वाढला की या स्वजनांनी आम्हाला युद्धात मारले तरी चालेल, पण यांचा वध करू नये. त्रैलोक्याचे राज्य मिळत असले तरी आपण यांचा घात करू नये, यांच्यावर शस्त्र उचलू नये अशी त्याच्या मनाची धारणा झाली होती. एकूण स्वजनवधाचे पातक आपल्याला लागेल, आपण कुळबुडव्या ठरू अशा विचाराने अर्जुनाचे मन युद्ध करण्यास अनुत्सुक झाले. या युद्धातून परांगमुख होण्याचा मार्ग दिसत असताना हे पापाचे ओझे स्वीकारायला त्याचे मन तयारच होईना. पुढे अर्जुन हे युद्ध न करण्यामागचे आणखी एक कारण सांगत आहे. तो भाग आपण उद्या पाहू.